नमस्कार सर्वांना, आपणा सर्वांचे स्वागत आहे आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा हा डेली व्लॉग जो आहे तो थोडासा फनी होणार आहे बरं का। कारण तुम्हाला माहीत आहे का, आमच्या कोल्हापूर सिटीमध्ये ना पाण्याचा थोडासा झाला आहे प्रॉब्लेम, आणि त्यामुळे आमच्या बिल्डिंगला देखील गेल्या 1-2 आठवड्यापासून ना पाण्याचा जरा प्रॉब्लेम झाला आहे। त्यामुळे तसं रेग्युलर असं प्रॉब्लेम होत नाही, पण आमच्याकडे साठवण्यासाठी जास्त भांडी देखील नाही आहे, आणि आम्ही कशा प्रकारे ते पाणी साठवतोय, काय काय करतोय, हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल। तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा। सिंपल आहे, अतिशय सिंपल ब्लॉग आहे आणि आमचा फॅमिली ब्लॉग आहे। जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की आमचा व्हिडिओ बघा, आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा। चला, सकाळ झालेली आहे आणि मी घेतला होता नाश्ता। त्यामध्ये मी घेतले होते चपाती, ज्याला मी तूप लावलं होतं, त्याच्यानंतर आमचा घाटी मसाला आणि चहा। तर रात्री ना अजिंक्यने थोडं ड्रिल मारून दिल्यानंतर ना हे मी हँगिंग जे आहे ते मी अडकवलं, आणि त्याच्यावर अर्णवच्या ना कार्स ठेवल्या होत्या। तर किती सुंदर वाटत होतं ना। सगळ्यांनी मी नाश्त्याला बसण्याच्या अगोदर हे सर्व बघत होते। त्याच्यानंतर नाश्ता झाला, त्याच्यानंतर मी बघितलं की नळाला पाणी आलं आहे की नाही। तर पाणी थोडंसं आलं होतं, तर फिल्टर सर्वात पहिलं मी भरायला लावलं। त्यानंतर थोडंसं पाणी आलं, त्याच्यानंतर मी फटाफट काय केलं, अजिंक्यला उठवलं आणि म्हटलं आंघोळीला जा। त्याच्यानंतर मी पाणी आलं आहे म्हटल्यावर झाडांना देखील पाणी द्यायला पाहिजे की नाही, म्हणून मी पहिलं झाडांना पाणी देण्यासाठी गेले। तर हे आमची सुंदर सुंदर झाडे आहेत जी अर्णवने आणि मी लावलेली आहेत। तर यामध्ये आमचा हा गवती चहा, त्याच्यानंतर मनी प्लांट आणि बाकी सगळी झाडं। त्याच्यानंतर या बरण्या मला धुवायच्या होत्या, ज्या 2 दिवसापासून मी तशाच ठेवल्या होत्या। फायनली आज मी त्या धुतल्यात, आणि आमचा हा डब्बा देखील मला धुवायचा होता, तो देखील मी धुतला आणि सुकायला देखील घातला। आता अजिंक्यची आंघोळ होईपर्यंत मी म्हटलं चला बेसिन तरी क्लीन करून घेऊया, म्हणून मी फटाफट बेसिन क्लीन करायला घेतलं आणि ते देखील क्लीन केलं। अजिंक्यची आंघोळ झाली आणि त्याच्यानंतर अर्णवला आंघोळीला पाठवलं। त्यानंतर ना थोडं फिल्टरमधून ना मी पाणी भरायला सुरुवात केली, कारण पिण्यासाठी तर पाणी पाहिजे ना। त्याच्यामुळे ह्या बॉटल्स वगैरे ज्या आहेत त्या सर्व मी भरून फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या, आणि छोट्या देखील बॉटल मी भरल्या होत्या। तर हे जे वेस्ट आपलं फिल्टरचं जातं ते देखील मी सोडलं नव्हतं, ते देखील मी भरून ठेवत होते। मग अजिंक्यसाठी आणि अर्णवसाठी मी शिरा बनवायला घेतला, कारण ते काय चपाती खाणार नव्हते, म्हणून त्यांच्या दोघांसाठी मी शिरा बनवायला घेतला। तर अशा प्रकारे मी शिरा घेतला बनवायला। त्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकलं, आपली नेहमीची विलायची, आणि त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून त्यानंतर त्याच्यामध्ये टाकला होता रवा, आणि त्यानंतर साखर। तर थोडासाच बनवला होता त्यांच्या दोघांपुरतं, ते दोघं देखील एवढं गोड खात नाही, पण आज काहीतरी वेगळं बनवायचं म्हणून मी शिरा बनवला होता। त्यानंतर अजिंक्यसाठी मला बनवायचा होता चहा, आणि अजिंक्य ना ब्लॅक टी पितो, तो दुधाचा चहा अजिबात पित नाही, त्यामुळे मी आमचा गवती चहा जो आहे तो त्याच्यामध्ये थोडासा घेऊन गेले आणि तो त्यामध्ये टाकला, जेणेकरून त्याला एक छान असा स्वाद येईल आणि वास देखील खूप छान येतो, कदाचित ते आयुर्वेदिक पण आहे वाटतं। तर हे सर्व असल्यामुळे मी त्याच्यामध्ये ते सर्व टाकलं। त्याबरोबरच आमचा हा रवा तयार झाला होता। अर्णवची आंघोळ देखील झाली होती, त्यानंतर मी देखील आंघोळीला गेले। माझी देखील आंघोळ झाली। नेहमीप्रमाणे मी जेव्हा आंघोळीला गेले तेव्हा पाणी गेलेलं होतं, पण कसं तरी ॲडजस्ट करून मी आंघोळ केली खरी। त्यानंतर मी आवरून जाणार होते मार्केटमध्ये, कारण मला काही वस्तू घ्यायच्या होत्या, त्यासाठी मी निघाले होते मार्केटमध्ये। तर आपली गाडीची चावी घेतली आणि मी गेले होते आपल्या गाडीकडे, गाडीची चावी लावली आणि मी केली होती आपली स्कूटी स्टार्ट। त्यानंतर मी सर्वात पहिले गेले होते किराणा दुकानात, कारण तिथून मला घ्यायचा होता गहू, आणि नंतर मला आठवलं की मला ना आपलं घड्याळ जे बंद पडले त्याचे ना सेल देखील घ्यायचे होते, ते देखील मी घेतले। त्यानंतर मी घेतलं होतं दूध, आणि हे सगळं घेतल्यानंतर मला भाजीसाठी काहीतरी घ्यायचं होतं, म्हणून मी आले होते भाजी मार्केटमध्ये, आणि तिथून मला ना हे छान वांगे दिसले, म्हणून मी घेतली होती वांगे। कारण पालेभाजी जर घेतली तर ती निवडायला माझ्याकडे तेवढा वेळ नाही, कारण मला जायचं आहे नाईट शिफ्टसाठी, आणि नाईट शिफ्टला जायचं असल्यामुळे मला ते सर्व करणं शक्य नाही, म्हणून मी साधी आपली वांगी घेतली, ते मस्तपैकी वॉश केले। त्याच्यानंतर मी घेतले होते शेंगदाणे, ते जराशे फ्राय केले, आणि त्याच्यानंतर साईडला मी दूध देखील गरम करायला ठेवलं होतं। त्यानंतर कांदा चिरून घेतला, आणि हा आपला मसाला, ज्यामध्ये मी आपला घाटी मसाला टाकला आहे, कोथिंबीर, लसूण आणि आपले शेंगदाणे, एवढंच फक्त मी टाकलं होतं, आणि ते मला मिक्सरला लावायचं होतं। तर बघितलं तर काय, मिक्सर चालूच होत नव्हतं, त्यामुळे फायनली मला ना
कुटून घ्यावं लागलं. कुटून घ्यायला थोडंसं वेळ वगैरे लागतो, पण आता माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता म्हणून मी ते कुटूनच घेतलं. त्यानंतर फोडणीला आपला कांदा नेहमीप्रमाणे टाकला, त्याच्यानंतर टोमॅटो आणि त्याच्यानंतर आपली भरलेली वांगी, ते सर्व त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स वगैरे करून घेतलं आणि छान अशी फोडणी दिली. तोपर्यंत माझं दूध देखील साईडला तापलेलं होतं. वांगी टाकली आणि त्याच्यानंतर त्याला छान वाफ येऊ दिली. तर अशा प्रकारे वांगी दिसत होते. त्यानंतर साईडलाच मी माझं पीठ देखील मळून घेतलं आणि सोबतच माझ्या चपात्या देखील रेडी झाल्या आणि साईडला माझी भाजी देखील रेडी झाली. त्यानंतर आम्ही बसलो होतो जेवायला आणि जेवण झाल्यानंतर बघितलं तर पाऊस देखील आला होता. तर कोल्हापूरमध्ये मान्सून सुरुवात झालेली आहे. तर या प्रकारे आमच्या इथं देखील पाऊस आला आणि खूप छान असं थंडगार वातावरण तयार झालेलं होतं. कारण खूप जास्त कडक असं ऊन होतं आणि अचानक पाऊस पडल्यावर किती छान वाटतं ना, तसंच आम्हाला देखील छान वाटत होतं. तर पावसाचा आस्वाद घेत घेत आम्ही म्हटलं जरासा आता आंबा खाऊन घ्यावा, कारण ह्या सीझनचा हा शेवटचा आंबा कदाचित आहे आणि म्हटलं तो देखील आम्ही सोडणार नव्हतं. म्हणून मस्तपैकी कांदा कापला आणि टी व्ही बघता बघता, तर तुम्ही देखील बघतात का दादूसला? आम्हाला तर खूप आवडतं. ते बघता बघता जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मला थोडा वेळ झोपायचं होतं, कारण मला नाईटला जायचं आहे, तर थोडी रेस्ट घ्यायलाच हवी ना. आता भांडे घासायची मी तयारी सुरू केली तर पाणीच गेलं. ते सर्व मी बाजूला काढून ठेवलं, सगळं व्यवस्थित खरकटं वगैरे. आता म्हटलं भांडे घासावे, तोपर्यंत हे पाणी गेलंच बघा. ह्याला पण नाही आहे, याला पण नाही आहे. चला आता काय करणार, आता मला उद्याच भांडे घासावे लागणार सकाळी. ठीक आहे, चलो. तशी संध्याकाळ झालेली होती, माझी रेस्ट देखील झाली होती, म्हणून मी कॉफी वगैरे काहीतरी घ्यावं म्हणून बघायला गेले तर बिस्किट संपले होते. म्हणून मी ब्लिंकिटवरून बिस्किट्स आणि त्याच्याबरोबर इतर काही साहित्य मला मागवायचं होतं ते मी मागवलं. तर हे ब्लिंकिट आल्यापासून माझं काम खूप सोपं झालेलं आहे. मला ज्या गोष्टी हव्या असतात त्या मी पटकन ब्लिंकिटवरून मागून घेते. हे थोडंसं बरं देखील पडतं आणि इझी देखील पडतं. तर मी आणि अर्णवने मस्तपैकी कॉफी वगैरे घेतली होती आणि आम्ही दोघांनी ती एन्जॉय देखील केली. अजिंक्य संध्याकाळचं कॉफी चहा काही घेत नाही, त्यामुळे त्याला काही आम्ही बनवलेलं नव्हतं. त्यानंतर आता वेळ झालेली आहे आपला डब्बा पॅक करण्याची, कारण मी तुम्हाला सांगितलंच आहे की आज माझी आहे नाईट शिफ्ट. तर जे मी दुपारी बनवलं होतं तेच जेवण मी आता घेऊन चाललेले आहे माझ्या नाईटला देखील. कारण 2 वेळा जर स्वयंपाक मी करायचं ठरवलं तर ते काय मला शक्य नाही. त्यामुळे हेच मी डब्याला घेऊन जाणार आहे. चला, तर वांग्याचा रस्सा आणि चपाती आणि थोडासा यामध्ये भात देखील घेणार आहे. जरासा भात मी शिजायला ठेवला आहे, तो झाला की मी त्यामध्ये थोडासा, अगदी थोडासा भात घेणार आहे आणि पाण्याची बॉटल. झाला माझा डब्बा रेडी. डब्बा वगैरे पॅक झाला, मी रेडी देखील झाले. आता मला जायचं होतं नाईट शिफ्टला. आता हे दोघे तर घरी थांबणार. तर असं होतं माझं नाईट शिफ्टचं रुटीन. आणि आज पाणी नसल्यामुळे माझी तारांबळ कशी उडली, पण तरी देखील मी सर्व कामं पूर्ण केली. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.